पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ नाकारण्यात येतोय। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा निधी जमा न झाल्यानं ते संभ्रमात आहेत। त्यामुळे आधीच संवेदनशील बनलेल्या कर्जमाफीचा विषय आणखी तापण्याची शक्यता। कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, काय नेमकं चाललेलं आहे? 2-3 योजनांमध्ये अनेकदा असंही असतं की तुम्ही अमुक एका योजनेचा लाभ घेत असाल तर दुसऱ्या योजनेला तुम्हाला लाभ मिळत नाही असा नियम आणला जातो। जसं लाडकी बहीणच्या बाबतीत आपण पाहिलं की नंतर सगळे नियम लक्षात आले, तसं इथे नेमकं काय चाललंय? प्रसन्न सर, आता आज आपण जर पाहिलं तर गेल्या 2 हप्ते जे आहेत या निधीचे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीये। ही एक बाजू आहे, तर दुसरी बाजू अशी आहे की आत्ताच कर्जमुक्ती जाहीर झालेली आहे। दोन्ही घटना एकाच काळात घडलेल्या, त्यामुळे नेमकं सध्या होणार काय यावरती अनिश्चितता आहे। मात्र आता जे 2 हप्ते मिळाले नाही, त्यामुळे शेतकरी कुठेतरी संभ्रमात आहे। जवळपास जे कर्जमुक्तीचा जो लाभ आहे तो 56 लाख शेतकऱ्यांना मराठवाड्यातला मिळणार आहे। जर एकच योजना लागू करायची झाल्यास मग जे 56 लाख शेतकरी या कर्जमुक्तीच्या लाभामध्ये पात्र ठरले, त्यांना मग मुकावं लागतं की काय या निधी संदर्भात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण की संभ्रमाचा जो परिस्थिती आहे ती सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे। शेतकऱ्यांना हे कळत नाहीये की त्यांना खरं हे जे वर्षभरातले जे 6,000 रुपयाचे जे 2 हप्ते आहे 2,000 ते मिळणार आहेत की नाही, की मग कर्जमुक्तीचा लाभ मिळणार किंवा कर्जमुक्ती आणि या शेतकरीच्या दोन्ही जे हप्ते आहेत ते एक सोबत मिळेल, हा संभ्रम अजूनही कायम आहे। मात्र कुठेतरी शेतकऱ्यांनी हा जो आधार मिळायचा तो गेल्या 2 हप्त्यापासून मिळत नाहीये। सरकारकडे तसा निधीचा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे, मात्र प्रस्ताव पाठवल्यानंतर देखील सरकारकडून अजून या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अजून कुठल्याही पद्धतीचा दुजोरा देण्यात आलेला आहे। या संदर्भात भाष्य करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे मोठा संभ्रम या निमित्ताने उभं राहिलेला आहे राज्यभरामध्ये की शेतकऱ्यांना हे वर्षभरासाठी हे हप्ते मिळणार आहेत का की मिळणार नाहीत, अशा पद्धतीचा जो संभ्रम आहे सध्या कायम आहे। त्यामुळे कुठेतरी यावरती जेव्हा सरकार स्पष्टीकरण देईल तेव्हाच हे स्पष्ट होईल की यामध्ये नेमकं पुढचं पाऊल काय असणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद सचिन, आपलं लक्ष असेल आणि या बाबतीत नेमका काय स्पष्टीकरण येते ते पाहूया। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।